चोपडा नगर परिषदेचे नगराध्यक्षा सौ नम्रता पाटील यांचे शहरवासियांना आव्हान. अतिवृष्टीचा रेड अलर्ट. चोपडेकरांनो सतर्क रहा, सुरक्षित रहा. चोपडा नगर परिषदेचे नगराध्यक्षा सौ नम्रता पाटील यांनी शहरवासियांना आव्हान करण्यात येतं की हवामान विभागाने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या रेड अलर्ट पार्श्वभूमीवर चोपडा शहरातील सर्व नागरिकांना माझे नम्र आव्हान आहे की नैसर्गिक आपत्तीच्या या काळात आपली आणि आपल्या कुटुंबियांची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सध्या सुरू असलेल्या पावसात कोणतीही जीवितहानी किंवा गैरसोय टाळण्यासाठी कृपया खालील महत्त्वाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. वाहतूक सुरक्षा. पावसाच्या वेळी वाहनाचा वेग मर्यादित ठेवा. रस्ते निसरटे असल्याने काळजीपूर्वक वाहने चालवा. विद्युत सुरक्षेची खबरदारी. विजेचे खांब, उघड्या तारा, ट्रान्सफॉर्मर किंवा पाण्यात बुडलेल्या विद्युत उपकरणांना अजिबात हात लावू नका. अनावश्यक प्रवास टाळा. अत्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा. पाणी साचलेले रस्ते आणि नाल्यांपासून सुरक्षित अंतर ठेवा. प्रशासन परिस्थितीत लक्ष ठेवून आहे, तरी नागरिकांनी चोपडा नगर परिषद प्रशासनात सहकार्य करावे असं आवाहन चोपडा नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलं आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा. नमस्कार. आपल्या सगळ्यांना माहितीच असेल, आपल्या पावसाळ्यात आपल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये रेड अलर्टचा विषय जारी झालेला आहे. तर माझं चोपडा शहराच्या सगळ्या नागरिकांना हीच विनंती असेल की अति महत्त्वाचे काम असले तरच आपण बाहेर पडा. आपलं रेड अलर्टमुळे सगळ्यांनी आपली काळजी घ्या. तसेच स्वच्छतेचं झालं तर प्लीज उघड्यावर कचरा टाकू नका किंवा गटारींमध्ये कचरा फेकू नका. आपल्या दाराशी घंटागाडी प्रॉपर येत आहे तर त्याच्यातच आपण टाका आणि आपल्या स्वतःच्या आरोग्य आपण जपा. तसेच जे शहरामध्ये रस्त्यांचे विविध कामं सुरू आहे माननीय आमदार चंद्रकांतजी सोनवणे यांच्या निधीमधून, तर आपण ते कामं सुरू असताना आम्हाला थोडं कॉपरेट करा. पर्यायी रस्ता आपण निवडा आणि ज्या ठिकाणी आपल्याला मुरुमची गरज आहे किंवा चिखलाने रस्ता खराब झालेला आहे तर आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करत आहोत की आपल्याला तिथे आम्ही मुरुम वगैरे त्याची व्यवस्था करावी. आणि तसेच आपले जे वारकरी बंधू आहेत आपल्या आळंदीला जाण्यासाठी निघालेले आहेत, तरी त्यांनी सरकाराचे जे आपले शासनाचे रूल्स किंवा नियम त्यांनी आदेश दिलेले आहेत ते आपण नक्की पाळा आणि आपली सेफ्टी बाळगा. आपण जिथेही आहे तिथे सेफ राहा. तर माझी सगळ्यांना हेच आवाहन असेल की प्लीज सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, तसेच आपल्या सगळ्या परिवाराची काळजी घ्या पावसाळ्यामध्ये. धन्यवाद.